नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे दिल्ली येथील. दिल्लीच्या निहाल बिहाल कॉलनीमध्ये पती पत्नी राहत होते. एक दिवस ही महिला जोरजोरात ओरडत घरातून बाहेर पडते आणि सर्व लोकांना गोळा करते. लोक देखील त्या ठिकाणी गोळा होतात. बघतात तर ती महिला आपल्या पतीला जमिनीवर फरफटत बाहेर आणत होती आणि लोकांना ओरडून ओरडून सांगत होती, माझ्या पतीनं काहीतरी विषारी औषध खाल्लेलं आहे, त्यामुळे यांची हालत खूप खराब झालेली आहे. कोणीतरी मला मदत करा. लवकरात लवकर दवाखान्यात माझ्या पतीला घेऊन जायचं आहे. शेजाऱ्यांनी लगेच ॲटो बोलावला आणि त्या व्यक्तीला ॲटोमध्ये टाकलं आणि दवाखान्यात घेऊन गेले. या महिलेचं नाव होतं सायना, वय 30 वर्ष. सायनाचा पती शायद वय 35 वर्ष. याला ॲटोमध्ये तात्काळ टाकल्या जाते आणि लगेच संजय गांधी रुग्णालयात घेऊन जातात. तारीख होती 19 जुलै 2026ची. सकाळची वेळ होती. जवळपास 8 वाजले असतील आणि पत्नी सायना ही सतत रडत होती. त्यानंतर डॉक्टरांनी शायदला तपासले आणि त्याला मृत घोषित केले. डॉक्टर सायनाला विचारतात की याचा मृत्यू कसा काय झाला आहे, कशामुळे याने आत्महत्या केलेली आहे. सायना बोलते की माझ्या पतीला खूप टेन्शन होतं. यांच्यावर खूप सारं कर्ज झालेलं आहे. जुवा देखील खेळत होते. कर्जदाराच्या पैशामुळे त्यांच्या मागणीला त्रासून गेले. त्यामुळे वैतागून पतीने कोणती तरी विषारी कीटकनाशक औषध खाल्लेले आहे. मला याबद्दल काहीच माहीत नाही. त्यावेळी मी घरी नव्हते. मी मार्केटला गेली होती. मार्केटवरून परत आल्यानंतर बघितलं तर माझे पती हे अशा अवस्थेत पडलेले होते. त्यानंतर संजय गांधी रुग्णालयाचे डॉक्टर पोलिसांना या घटनेची माहिती देतात. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचतात. पोलीस या सायनाची विचारपूस करतात तेव्हा तिने जे डॉक्टरांना आधी सांगितलेले होते तेच ती पोलिसांना देखील सांगितले. शाहिदने आत्महत्या का केली या घटनेचा तपास पोलिसांना करायचा होता. पोलिसांचा तपास सुरू झाला. शाहिदबद्दल शेजाऱ्या-पाजाऱ्यांना विचारपूस केली. पत्नी सायनाबद्दल देखील माहिती काढली. पोलिसांना समजले की सायना आणि शाहिद हे दोघे पती-पत्नी मूळचे बिहार राज्यातील रहिवासी आहेत. मात्र कामानिमित्त दिल्ली येथे स्थायिक झालेले होते. या ठिकाणीच त्यांनी आपलं स्वतःचं घर वगैरे बांधलेलं होतं. बरेच वर्षापासून राहत होते. पोलिसांना असा ठोस पुरावा काही मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना वाटलं मयत शायद याने कर्जामुळेच आत्महत्या केली असावी. त्यानंतर शायदचा मृतदेह पोस्टमार्टम करता पाठवण्यात येतं. इकडे सायना ही सतत रडत होती. पोलीस सायनाला सांत्वन करत होते. सायना ही रडतच पोलिसांना सांगत होती, माझ्या पतीला जुव्याची लत होती. या जुव्यामुळे माझ्या पतीवर खूप सारं कर्ज झालेलं होतं. या कारणामुळेच माझ्या पतीनं एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं. आता माझं कसं होईल? लोकांना देखील तिची दया आली. लोक देखील म्हणत होते की ही सध्या तरुण आहे, हिचं कसं काय होणार? बिचारीसोबत किती वाईट झालेलं आहे. पती बिचारा रिक्षा चालवत होता आणि त्यात तो घर चालवायचा. अशा प्रकारे लोक सायनाची सांत्वन करत होते. पण तरीसुद्धा सगळं काही नॉर्मल सुरू होतं. त्यानंतर मयत शायद याचा मोठा भाऊ सलमान पोलिसांना सांगतो की माझा भाऊ आत्महत्या करू शकत नाही. तो कधीही मरू शकत नाही. तो लोकांना मारू शकतो, मात्र स्वतः आत्महत्या करू शकत नाही. माझी पूर्ण शंका त्याची पत्नी सायनावर आहे, कारण सायनाच्या काकाचा मुलगा हा पटना या ठिकाणी राहतो. त्या तरुणासोबत सायनाचे अनैतिक संबंध होते. सध्या तो दिल्लीलाच राहतो आणि एका फॅक्टरीमध्ये काम करतो. त्याचे सतत सायनाच्या घरी येणं जाणं असायचं. त्यामुळे माझा भाऊ शायद याला पत्नी सायनावर शंका आली. त्यामुळे त्याला घरी येण्यास मनाई केली होती. तेव्हापासून सायना ही बेचैन झाली होती. तिला खूप राग आलेला होता. ही गोष्ट मला माझ्या भावाने आधी सांगितलेली होती. पोलिसांनी सलमानचं सर्व शांततेत ऐकून घेतलं आणि पोलिसांचा संशय देखील आता या सायनावर बळावला. सुरुवातीला पोलिसांनी सायनाचे कॉल डिटेल्स चेक केले. तेव्हा पोलिसांना समजलं की या सायनाचे त्या तरुणासोबत दिवसभर मोबाईलवर बोलणं असायचं. हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर PM रिपोर्ट येतो आणि तो रिपोर्ट बघून पोलीस देखील हैराण होतात. शाहिदला आधी झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. त्यानंतर त्याची गळा दाबून हत्या केलेली होती. पोलीस तात्काळ सायनाच्या घरी जातात आणि तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात येतं. जेव्हा तिची चौकशी करतात तेव्हा मात्र ती काही सांगायला तयार नव्हती. ती स्पष्ट सांगत होती, मला काहीच माहीत नाही. पोलीस तिला पुन्हा पुन्हा विचारत होते, मात्र तिचं एकच उत्तर यायचं, मला याबद्दल काहीच माहीत नाही. पोलीस देखील तिच्या या उत्तराने परेशान झालेले होते. विचार करतात की शेवटी हिला विचारायचं तर कसं विचारायचं. तिला लेडी कॉन्स्टेबलच्या हाताने मारहाण केली जाते. अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात, मात्र पोलिसांचा नाईलाज होतो. तरी देखील सायना एकच उत्तर देत होती, मला काहीच माहीत नाही. मी मार्केटला गेली होती. परत आली तर पती बेशुद्ध पडलेले होते
आता पोलीस खूप परेशान झाले होते. ज्या ठिकाणी सायना राहत होती तेथील CCTV कॅमेरे वगैरे चेक केले, मात्र त्यात देखील काहीच धागाधोरा सापडला नाही. शेवटी पोलीस सायनाचा मोबाईल घेतात आणि चेक करतात. यूट्यूबमध्ये सायनाने सर्च केलेलं होतं, कशी हत्या करायची आणि पोलीस कसे पकडतात, पुरावे कशा प्रकारे नष्ट करायचे, सगळं पुरावे वगैरे पोलीस कसे गोळा करतात, अशा प्रकारे सायनाने सर्च केलेलं होतं. क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया अशा प्रकारचे व्हिडिओ तिने बघितलेले होते. पोलिसांनी याबद्दल सायनाला विचारले, तू हे सर्व कशासाठी पाहत होती आणि तू हे सर्व सर्च का केलेलं आहे? ज्या प्रकारे सायनाने पतीची हत्या केली होती त्याप्रमाणे देखील यूट्यूबमध्ये सर्च केलेलं होतं. हे सर्व बघून सायना घाबरली आणि शेवटी पोलिसांना सत्य सांगायला सुरुवात करते. बोलते की साहेब, मी लग्न झाल्यापासून खूप परेशान झाली होती. माझा पती शाहिद याला अनेक प्रकारचे व्यसन होते. दारू प्यायचा, गुलमोहरच्या पुड्या वगैरे खायचा. या व्यसनामुळे स्वतःची हालत पूर्णपणे खराब केलेली होती. खूप कमजोरी आलेली होती. सिगारेट देखील प्यायचा. या सिगारेटमुळे या शाहिदला श्वास घ्यायला त्रास देखील होत होता आणि गुलमोहर पुडी दिवसभर खायचा. त्यामुळे शाहिदच्या शरीरातील संपूर्ण सेक्सची पॉवर पूर्णपणे संपलेली होती. तो अतिशय कमजोर झालेला होता. जेव्हा माझ्यासोबत संबंध बनवायचा तर केवळ काही मिनिटातच त्याला दम भरून यायचा. यामुळे माझी इच्छा नेहमी अपुरी राहायची. याला थकवा देखील लवकरच यायचा. शाहिदच्या शरीरामध्ये कॅल्शियम देखील काहीच उरलेलं नव्हतं. त्यामुळे मी गर्भवती देखील राहत नव्हती. पतीने आजपर्यंत मला एकही मूल दिलं नव्हतं. पतीपासून मला शारीरिक सुख मिळत नव्हतं. माझ्या पतीचा स्टॅमिना खूप कमी वेळात संपायचं. त्यामुळे मी एकटी पडली होती. मूलबाळ देखील देऊ शकत नव्हता आणि शरीर सुख देखील मला धड देऊ शकत नव्हता. माझी इच्छा नेहमी अधुरी राहायची. मला आता एकटं पडल्यासारखं वाटायचं, कारण माझा पती माझ्यावर कधी प्रेमच करत नव्हता. मी त्याला खूप जीव लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो म्हणायचा की तुला किती वासनेची भूक आहे, अशा प्रकारचे तो शब्द बोलायचा. याच दरम्यान माझ्या चुलत काकाचा मुलगा माझ्या घरी त्याचं जाणं येणं असायचं. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये शरीर संबंध प्रस्थापित झाले. जेव्हा मी त्या तरुणासोबत 2 ते 3 वेळा संबंध बनवले तेव्हा मला समजलं की खरं शरीर सुख कसं असतं. या तरुणापासून मला आनंद मिळत होता. असेच आमचे संबंध लपून छपून सुरू होते. मात्र एक दिवस माझ्या पतीला समजलं आणि पतीला भयंकर राग आला. माझ्या पतीनं तरुणाला घरी येण्यास सक्त मनाई केली. त्या तरुणाचं माझ्या घरी येणं जाणं बंद झालं होतं. मात्र माझी तरुणासोबत रोजच फोनवर बोलणं व्हायचं. मी पतीला संपवण्याचा विचार केला, कारण पती सोडचिठ्ठी देणार नव्हते आणि कमवलेले पैसे देखील जुवा, दारू, सिगारेट, गुटखापुडी या सर्व व्यसनामध्ये सर्व पैसे उडवून टाकायचा. शरीर सुख देखील देऊ शकत नव्हता आणि मूल बाळ देखील देऊ शकत नव्हता. माझा पती कोणत्याही कामाचा राहिलेला नव्हता. पतीमुळे मी पूर्णपणे वैतागली होती. या सगळ्यापासून मला मुक्ती हवी होती. पतीला संपवलं तर तरुणासोबत संबंध बनवता येईल. लग्न केलं नाही तरी चालेल, मात्र एकटी सुखात राहू शकेल आणि तरुणासोबत संबंध बनवता येईल. म्हणून मी पतीची हत्या करण्याचा प्लॅन यूट्यूबमध्ये सर्च केलेलं होतं. संपूर्ण प्लॅन मी परफेक्ट केलेला होता, जेणेकरून पोलीस माझ्यापर्यंत कधीच पोचणार नाही. त्यानंतर झोपेच्या गोळ्या लक्षात आल्या. खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या जमा केल्या. थोड्या थोड्या झोपेच्या गोळ्या वेगवेगळ्या मेडिकल स्टोअरमधून गोळा केल्या आणि दुधात मिसळून शायदला ते दूध प्यायला दिलं. शायद लगेच गाढ झोपी गेला. गोळ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला जागसुद्धा आली नाही. झोपेतच शायदचा गळा आवळून मी त्याची हत्या केली. त्यानंतर मी ड्रामा करायला सुरुवात केली. पतीवर खूप सारं कर्ज झालेलं आहे, त्यामुळे त्याने आत्महत्या केलेली आहे. सायना पोलिसांना पुढे सांगते, साहेब, मी माझा गुन्हा कधीच कबूल करत नव्हती, कारण मी परफेक्ट प्लॅनिंग केलेली होती. मात्र मला हे माहीत नव्हतं की यूट्यूबमध्ये देखील सर्च हिस्ट्री असते. या यूट्यूबमुळे माझा गुन्हा सापडलेला आहे. माझी मजबुरी होती. माझा पती काही कामाचा राहिला नव्हता. तो खूप कमजोर झालेला होता. त्यामुळे मला त्याची हत्या करावी लागली. त्यानंतर पोलिसांनी सायनाला ताब्यात घेतलं. मित्रांनो, अशा प्रकारे सायनाने पतीची हत्या केलेली होती. कशासाठी? तर केवळ शरीर सुख मिळत नव्हतं. या शाळेतला देखील अनेक प्रकारचे व्यसन होते. व्यसनामुळे तो पूर्णपणे कमजोर झालेला होता. शेवटी त्याला आपला जीव गमवावा लागला. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.